नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावात उपचारासाठी अधिक पैसे मागणाऱ्या 2 डॉक्टरांना लाचलुचपत खात्यानं रंगेहात पैसे घेताना अटक केली आहे। या प्रकरणी 2 खासगी डॉक्टर्स महेश बुब आणि महेश परदेशी यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। पिंपळगावातील धन्वंतरी हॉस्पिटलचे ते संचालक आहेत। हॉस्पिटलमध्ये सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात। मात्र 15 फेब्रुवारीला हात फ्रॅक्चर असल्यानं ऑपरेशन करायला आलेल्या महिलेला आधी 8,000 रुपये आणि नंतर पुन्हा 7,000 रुपयांची मागणी करण्यात आली। या मागणीला वैतागून महिलेनं नाशिकच्या लाचलुचपत विभागात तक्रार दिली आहे। शासकीय योजनेत भ्रष्टाचार होत असल्यानं विभागानं तातडीनं पैसे घेणाऱ्या 2 डॉक्टरांना ताब्यात घेतलं। पिंपळगाव येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महेश परदेशी आणि डॉक्टर महेश बुब हे जे धन्वंतरी हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत त्यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरो नाशिक यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये जे तक्रारदार होते त्यांच्या आईंचं हाताच्या फ्रॅक्चरचं ऑपरेशन झालेलं होतं आणि हे ऑपरेशन महात्मा ज्योतिराव जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेलं आहे, जी शासनाची योजना आहे आणि ज्याच्यामध्ये मोफत उपचार दिला जातो।